next day. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मंडळी, आता आम्ही सकाळ सकाळीच निघालोय फिरायला. पण फिरायला जायच्या आधी आम्ही सर्वात अगोदर देवाचं दर्शन घेणार आहे. चौल गावात इथे जवळच शिवदत्त मंदिर आहे, तर तिथे जाऊन आम्ही दत्तांचं दर्शन घेणार, पाया पडणार आणि मग पुढे दिवसभर आम्ही फिरायला जाणार. सो तुम्ही पण चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला दाखवते की इथलं शिवदत्त मंदिर कसं आहे ते. विघ्नेशने सांगितले की त्यांच्याच गावामधलं हे खूप प्रसिद्ध असं शिवदत्त मंदिर आहे. ह्या मंदिराचं काही वैशिष्ट्य आहेत, ती नंतर मी सांगतेच तुम्हाला. तोपर्यंत चला आपण अगोदर मंदिर बघून घेऊयात, कशी सजावट केलेली आहे. आधी कळालं नाही की नक्की काय चाललंय इथे, एवढी सजावट कशासाठी आहे. पण विचारलं तिथे सगळ्यांना, म्हणजे त्यांचं असतंच, दर महिन्याला असं असतं. आता विचारलंय ते मी सांगतेच आहे तुम्हाला थोड्या वेळात. तुम्ही तोपर्यंत बघा मंदिराचा परिसर. मंदिर किती स्वच्छ आहे आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे शिवदत्त मंदिर आहे. ते तुम्ही पण बघा, मला तर खूप आवडले, तुम्हीही बघा. अच्छा, हा मोठा कार्यक्रम आहे उद्या आज. म्हणजे हा कार्यक्रम कशासाठी आज? छान देव वगैरे होम हवन वेळेला असते. म्हणजे ह्याच दिवसांमध्ये असतं का? नाही, दर महिन्यात. दर महिन्याला असतं. हा या मोठा आहे, पण आता हे सैनिकांसाठी वगैरे त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ठेवला, इथे होम करणार. अच्छा अच्छा. आणि तर रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे सगळ्यांच्या सुखा समाधानासाठी, हा सलामतीसाठी असं ठेवतात. असं ठेवतात. ओके. दर महिन्यात. हा हा. ऐकलत ना तुम्ही पण, किती छान या ग्रामस्थांनी असं सजावट केलेली आहे. मंदिर सजवलेलं आहे, भारताचा नकाशा काढलेला आहे, भारताचा झेंडा लावलेला आहे आणि आपल्या तिरंग्याच्या रंगाचे फुगे सगळीकडे लावले आहेत. एवढा छान मंडप उभारला आहे. सगळीकडे सुंदर रांगोळी काढलेली आहे, फुलांची रांगोळी काढलेली आहे, नॉर्मल चांगली रांगोळी काढलेली आहे. भरपूर सारे पंडित आहेत इथे पूजा करण्यासाठी, होम हवन करण्यासाठी. आणि हा होम अखंड राहणार आहे असं ते म्हणत होते. तर इतकं सुंदर इथे पूजेची तयारी सुरू होती, खरंच अप्रतिम. इकडे या बाजूला शंकराची पिंड आहे, शंकराचं मंदिर आहे. असं याचं वैशिष्ट्य आहे ना की खाली शिवलिंग आणि वरती गुरुदत्त, म्हणून हे शिवदत्त मंदिर असं हे उभारलेलं आहे. आणि हे का उभारलं आहे, याचं काय कारण आहे ते पण मी पुढे तुम्हाला सांगते. मंदिर शिवलिंगाच्या आकाराचं आहे. दत्तप्रभूंच्या आदेशानुसार हे मंदिर बांधण्यात आलंय असं सांगितलंय. बांधकामात कोणत्याही प्रकारचे धातू आणि सिमेंटचा वापर अजिबात केलेला दिसत नाहीये. दत्तांच्या मूर्तीमध्ये मध्ये असतात ते विष्णू आणि बाजूला असतात ते ब्रह्मा आणि महेश. पण इथली मूर्ती ना शिवशंकराच्या स्वरूपात आहेत. मध्ये शंकर आहे आणि बाजूला ब्रह्मा आणि विष्णू आहेत. आणि मूर्तीच्या वर गंगा आहे आणि मूर्ती शिवस्वरूपात आहे, त्यामुळे समोरच नंदी महाराज पण आहेत. इथे आल्यानंतर सर्वात आधी नजर माझी या काकांवर गेली. इतके मन लावून ते मंत्र म्हणत होते ना, त्यांची अजिबात नजर इकडे तिकडे कुठेच नव्हती, फक्त मंत्रावरच होती. खरंच शहरातल्या लोकांना हे सगळं करायला वेळ पण नसतो, पण गावाकडचे लोक हे खूप मनापासून करतात. ते बघून खूप छान वाटलं. आणि ही आहे धुनी, दत्तांची धुनी जी अखंड इकडे असते.
इथे पण दत्तगुरूचं मंदिर आहे आणि आणि ही ना धुनी अखंड असते, अखंड दत्तधुनी आहे ही. सगळे गावकरी एकत्र येऊन असे मंदिराचे वेगवेगळे कार्यक्रम इथे राबवतात, ते बघून खरंच खूप आनंद वाटला. छान, म्हणजे एकत्रित येणं काय आहे हे खर गावकऱ्यांकडून शिकावं. शहरातल्या लोकांना अजिबात हे जमत नाही की एकत्रपणा काय असतो ते. मस्त, किती सुंदर हे मंदिर आहे आणि खूप निसर्गरम्य परिसरात मंदिर उभारलेलं आहे. ते मंदिर उभारण्यामागचं पण कारण मी सांगतेच आहे तुम्हाला, थांबा जरा. आधी तुम्ही बघून घ्या सगळीकडून हे मंदिर किती छान आहे. ते हिरवागार निसर्ग आणि असं लाल मातीत उभारलेलं मंदिर. आमची सकाळची सुरुवात देवदर्शनाने झालेली आहे. इतका निसर्गरम्य परिसर आहे आणि त्यांनी जे केलेलं आहे ते सगळ्या सैनिकांसाठी, त्यांच्या सुखा सलामतीसाठी ही सगळी पूजा होम हवन चालू आहे इकडे. त्यासाठी त्यांनी सुंदर असा नकाशा केलेला आहे. नकाशाला सजावट केलेली आहे. आपल्या तिरंग्याचे फुगे लावलेले आहेत, तिरंग्याच्या रंगाचे फुगे. एवढी सुंदर रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि सगळे मंदिरं, देव एवढे छान सजवलेले आहेत. आता सध्या सकाळ सकाळी त्यांची सगळी तीच तयारी चाललेली आहे पूजेची आणि मांडणीची. आणि थोड्या वेळाने इकडे पूजा चालू होते. आणि प्रत्येक स्टेटमध्ये जे युद्ध वगैरे होतं तिथे सैनिक आहेत, त्यांच्या सलामतीसाठी ही पूजा आहे. तर त्यांनी भारताचा नकाशा तर इतक्या सुंदर पद्धतीने, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, या बाजूला पण बांगलादेश, झारखंड, बिहार, सगळीकडे सगळ्यांसाठी ही अशी नवग्रह पूजा मांडलेली आहे. बघा किती छान, म्हणजे शब्दच नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींना. आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी करत नाही. हे गावी किती छान करतात सगळे. सगळी पूजेची मांडणी चालू आहे, जे आता त्यांच्यासाठी होम हवन करणारे, ह्या सगळ्या सैनिकांसाठी हे होम हवन करणार आहेत. इथे पूर्ण पूजेची मांडणी आहे. इकडे हवन करणारे आहे आणि समोर नकाशा काढून सगळी मांडणी केलेली आहे. आणि इकडे तिरंग्याच्या रंगाचे फुगे लावलेले आहेत. इकडे भारताचा मोठा नकाशा काढलेला आहे आणि प्रत्येक गावाची जी कुलदेवी आहे, पूर्ण देवी सजवलेल्या आहेत इथे. महिषासुरमर्दिनी, जय दुर्गा, नारायणी, कुमारी, म्हणजे प्रत्येक स्टेटमधल्या ज्या ज्या देवी आहेत त्या त्या देवी इथे लावलेल्या आहेत, सजवल्या आहेत आणि त्यांची पण पूजा चालू आहे. खूप सुंदर. परमपूज्य प्रमोद केने काका यांचे शिवदत्त मंदिर, परमपूज्य प्रमोद केने काका यांचे शिवदत्त मंदिर, केने काका. आणि इकडे भारताचा नकाशा लावतात. अजून त्यांची तयारी सुरू आहे, सगळं करतात आहेत ते. आणि तिकडे मागे इकडे शंकराचं प्रतिमा ठेवलेली आहे. मस्त असा हिमालय केलेला आहे. शंकर आहे, शंकराच्या जटेतून गंगा वाहते. खूप छान केलंय त्यांनी, खूप सुंदर. थोडं फक्त आहे ना हे असं झालंय. या मंदिराची संपूर्ण डिटेल माहिती यूट्यूब चॅनलवर आहे. आणि आत्ता पण या ठिकाणी ना भरपूर फोटोग्राफर्स पण आहेत आणि चॅनलवाले पण आलेले आहेत आणि ते शूट करतात आहेत. मी तर थोडं शूट करते. मंदिराच्या एंट्रन्सलाच असे नंदी महाराज आहेत. तिथेही खूप छान रांगोळी काढली होती, छान सजवलेलं होतं. आणि असं वरती जिने चढून वरती गेल्यानंतर शिवदत्त मंदिर आहे. अजून त्यांची बरीच तयारी व्हायची आहे. खूप छान पद्धतीने सजावट चाललेली आहे, पूजेची मांडणी चाललेली आहे. पण असं आहे ना की आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण पोचायचं आहे, नाहीतर आम्ही होम हवनसाठी नक्कीच थांबलो असतो. आजचा एकच दिवस आमच्याकडे, कारण उद्या निघायचं आहे आम्हाला. सो एवढं मला तुम्हाला दाखवता येतं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आणि तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की तुम्ही पण भेट द्या. या मंदिरामध्ये सुरुवातीला अगोदरच सांगितलंय की महिलांनी केस वरती बांधायचे, केस रिकामी सोडून मंदिरात जायचं नाही.
त्यामुळे आम्ही अगोदरच वरती केस बांधले आणि मगच आतमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरच संपूर्ण मंदिर आम्ही फिरलो. तर आता या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला विघ्नेश सांगतोय. हा, सांग मला आता त्या मंदिराची माहिती. गुजरातला गिरनार पर्वत आहे. गुजरातला जे गिरनार पर्वत आहे ना, हा. गिरनार ट्रस्ट आहे, त्याच्या थ्रू हे सगळं देऊळ बांधलेलं आहे. गुजरातला गिरनार ट्रस्ट आहे, त्यांच्या थ्रू हे मंदिर पूर्ण बांधलेलं आहे. हा. आणि केने काकांना ते अंतर्ज्ञान झालेलं की अशा अशा ठिकाणी इथे मंदिर बांधावं. अच्छा, केने काकांना अंतर्यान झालं होतं की ह्या ठिकाणी दत्तांचं मंदिर, शिवदत्त मंदिर बांधलं पाहिजे. ओके, ठीक आहे. तर अशी छोटीशी माहिती आहे जी आमच्या विघ्नेशने दिली आहे, पण आमच्या विघ्नेशला कॅमेरासमोर यायचं नाही आहे, त्याच्यामुळे असा कॅमेरा मला धरावा लागला आहे. ओके. अशी माहिती आहे की केने काकांना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला होता गुरुदत्तांनी की ह्या ठिकाणी गुरुदत्तांचं मंदिर उभारलं पाहिजे. तर त्यांनी खरोखर गावकऱ्यांच्या मदतीने इथे मंदिर उभा केलेलं आहे गुजरातच्या गिरनार ट्रस्टच्या द्वारे. तर ही छोटीशी माहिती, बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला यूट्यूबवर नक्कीच मिळेल. चौल गावातील शिवदत्त मंदिर तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता. तर आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलो आता नाश्ता करायला, कारण नाश्ता न करताच आम्ही दर्शनाला गेलो होतो. आता चला, इथून पुढचा प्रवास काय आहे, कसा आहे, कुठे फिरणार आहे ते तुम्हाला मी सांगतेच आहे. सो चला माझ्याबरोबर. चोल गावातलंच आहे. आता इथे आहेत 100 पायऱ्या आणि आता आम्हाला चढायच्या. चलो चढेंगे हम लोग. बिकॉज हम यंग गर्ल है. जानवी 100 पायऱ्या बोलतो काय? 500. तू 500 काय 1000 पण सांगशील. विघ्नेश पण सांगेल 1000 पायऱ्या, पण 100 आहेत. आम्ही चढतो ह्या पायऱ्या. ते बघ पळतोय तो तर. किती छान प्राजक्ताची फुलं पडलीत बघ जान्हवी. मस्त सुगंध प्राजक्ताच्या फुलांचा. तर मला रंग आणि सुगंध खूप आवडतो. खूप सुंदर. चौल गावामध्ये ना 17 देवींची मंदिरं आहेत. त्यातलं हे हिंगुळजा मातेचं मंदिर आहे आणि आता तिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. 100 पायऱ्या चढल्यानंतर वरती असं हे मंदिर आहे. बाजूला गुहा आहे आणि त्याच्या बाजूला अन्नपूर्णा देवीचं पण मंदिर आहे आणि मुख्य हिंगुळजा मातेचं मंदिर पण आहे. आता गुरव नाही आहेत, थोड्या वेळाने गुरु येतील आणि मंदिराचा दरवाजा उघडतील. जस्ट ते खालीच गेले होते आणि आम्ही वरती आलो, पण विघ्नेशने त्यांना बोलवून घेतलं आहे, तर ते येणार आहे थोड्या वेळात. हे आहे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आणि त्याच्या बाजूला बरोबर हिंगुळजा मातेचं मंदिर आहे. मस्त छान आहे मंदिर उंचावर. आत्ता सध्या गुरव नाही आहेत, ते येणार आहे थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही आजूबाजूला फिरून घेतोय. असा मोठाच्या मोठा समुद्र आणि सगळे नारळाची आणि सुपारीची ही झाडं, सगळीकडे झाडच झाडं, हिरवी गरगरीत एकदम उंचच्या उंच. खूप सुंदर. या मंदिराच्या बाजूला जी गुहा आहे वरती, त्या गुहेमध्ये 5 पांडव पूर्वी राहायला होते. बरेच वर्ष ते इथे राहिले होते आणि त्या पांडवांना साक्षात्कार झाला होता की इथे मंदिर उभं करायचं आहे. पण पुढची स्टोरी आता त्या सांगतात आहेत, तुम्ही ऐका. हे आहे हिंगुळजा मातेचं मुख्य मंदिर. ही देवीची प्रतिमा आहे आणि गुरु त्या माहिती सांगतात आहेत, पण त्यांना जास्त माहिती नाही. त्या म्हणतात माझ्या मिस्टरांना जास्त माहिती आहे. तर बघू आता थोडक्यात काही सांगतात आहेत ते ऐकावं. ते एका रात्रीमध्ये सगळं करायचं होतं त्यांना काम. पण ते हे काय बोलतात माणसं, जर तुम्ही एका दिवसात मी जाईल पुढे, पण तुम्ही मागे वळून बघायचं नाही. जर तुम्ही मागे वळून बघितलं तर मी जिथं आहे तिथंच आहे. देवाचे काय ते काम करते मागे वळून बघितलं तर ती देवी ते खाली गेली. इकडचं आमचं दर्शन झालंय. इकडे मंदिर बंद होतं, पण इकडच्या ह्या ताई आल्या आणि त्यांनी मंदिर आम्हाला ओपन करून दिलं. इथली स्टोरी पण आहे,
तुटक तुटक त्यांनी सांगितलं की पांडवांना एका रात्रीमध्ये हे उभं करायचं होतं आणि देवीने सांगितलेलं की तुम्ही मागे वळून अजिबात बघायचं नाही. मागे वळून बघितलं तर मी जिथे आहे तिथेच थांबेन. त्याच्यामुळे त्या पांडवांपैकी कोणीतरी मागे वळून बघितलं आणि देवीने इथेच तिचं वास्तव्य निर्माण केलं. अशी ही स्टोरी इथल्या ताई ज्या आहेत मंदिरातल्या गुरवताई त्यांनी आम्हाला सांगितली. आणि इकडे बाजूला पण अजून एक मंदिर आहे, आता ते बघतोय आम्ही. चलो, चप्पल इथेच राहू द्यायची का? लाल लाल मंदिर होतं. मला एवढं गुजराती येत नाही, पण श्रीमती हंसाबेन गोरा गांधी यांनी हे सगळं मंदिर असं रेनोव्हेट करून बांधलेलं आहे. रेड वाला होता ना काल. अरे अलिबाग ॲक्च्युली ना हे जिने उंच आहेत. हे चढताना पण प्रॉब्लेम आहे आणि उतरताना पण प्रॉब्लेम आहे. खूप डिस्टन्स आहे ह्या जिन्यांमध्ये. खालचे बरे आहेत पण हे वरचे जे आहेत ते खूप उंच आहेत. हे बघा, असं आमच्यासारखे लोक असे उतरतात आहेत आणि हे सगळे घाबरतात आहेत कारण मी कॅमेरा धरून उतरते. आधी मला ओरडतोय, मग मी कॅमेरा बंद करते. आता मी बंद करते कॅमेरा. मस्त सकाळ सकाळी शिवदत्त मंदिर आणि हिंगळूजा माता यांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. बघू आता पुढे कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, काय ठरवलं आहे आधीने अजून मला तरी सांगितलं नाही आहे. आता आम्ही गाडीत बसलोय, नाश्ता वगैरे पण करून झालेला आहे. तर आता निघतोय आम्ही. बहुतेक लाईट हाऊस बघायचं आहे वाटतं. तर लाईट हाऊस आणि तिथे पण एक किल्ला आहे. कोणता किल्ला त्याचं नाव विसरले मी. कोर्लई फोर्ट, हां ते बघायचं आहे. तर तिकडे जायचं आहे. सो चला आता माझ्याबरोबर, अजिबात व्हिडिओला स्किप करू नका, बघत राहा. तुम्हालाही मी दर्शन देते अलिबागचं. बघा कसं आहे ते आणि आवडलं तर नक्की तुम्ही पण या इकडे फिरायला. तर हे आहे कोर्लई गाव आणि ते दोन्ही पण बाजूबाजूलाच आहेत. आता आम्ही निघालोय तिकडे. चलो.